उजवा होणार आहे, कोणता संघ डावा होणार आहे हे निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सामना या ठिकाणी 4 षटकांचा असल्यामुळे निश्चितपणे प्रत्युत्तर मैदानावर रहन उर्फ बावळे या ठिकाणी जाताना दिसतोय. अतिशय जबरदस्त दोन्ही संघांनी कामगिरी करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर निश्चितपणे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे 2 पंच म्हणून निश्चितपणे आपण पाहतोय सुहास हिरदे आणि सुरेश म्हात्रे हे 2 पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी असणार आहेत. अतिशय नेहमीच गजबजलेले हे मैदान आपण पाहू शकाल. या मैदानावर सातत्याने टेनिस क्रिकेटचे आणि लेदर क्रिकेटचे सामने भरवले जात आहेत आणि अर्थात ही टुर्नामेंट होता होता या ठिकाणी माणसाचे लीग सामने, लेदर क्रिकेटचे लीग सामने याच महिन्यापासून सुरू होत आहेत. निश्चित आयोजकांच्या वतीनं आपल्याला सूचित केलं जातं 12 खेळाडू कंपल्सरी या टायमिंग कक्षामध्ये उपस्थित राहायचा, अन्यथा पेनल्टीज दिली जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण इतकी मोठी टुर्नामेंट आहे मित्रांनो आणि आपण जर 11 खेळाडू मोजके 11 खेळाडू जर घेऊन येत असाल तर निश्चितपणे यापेक्षाही दुर्दैव काही नसेल. नक्कीच अतिशय पाटील आपण बघितलं तर ज्या ठिकाणी नक्कीच आपण जी स्पर्धा पाहतो अतिशय मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचे नियम फार कठीण असणार आहेत. जर पहिला षटक संपायच्या आज जर दोन्ही संघाचे 12 खेळाडू अर्थातच मुलेकन संघाचा आहे तर करल संघाचा 12 खेळाडू जर नाही आला तर 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीनं घोषित करण्यात आलेली आहे. तर 12 खेळाडू कंपल्सरी असणार आहे. त्या स्पर्धेचा नियम ट्रॅक टी शर्ट शूट इज कंपल्सरी आणि या स्पर्धेचा नियम आहे जर एखाद्या खेळाडूवर ऑब्जेक्शन आला तर अर्थात आयडी प्रूफ कंपल्सरी असणार आहे. आपण ज्यावेळी आपण जी जाहिरात बघितलेली जाहिरातीवर नियमांचं पूर्णपणे पालन करण्यात आलेलं आहे. नियमांची उल्लेख केलेला आहे की फलंदाज किंवा कुठल्याही संघाला उशीर होता कामा नये आणि जे काही निर्णय घेतील आयोजक त्या निर्णयाचा सामोरं जावं लागेल आणि त्या निर्णयाचं पालन करावं लागेल. तर नक्कीच ज्या नियमांचा विचार केला तर पनवेल क्रिकेट यासाठी पनवेल क्रिकेट असोसिएशनने एक ह्युमन कमिटी निर्माण केली आहे. बऱ्याच ठिकाणी आजकाल क्रिकेट वाढलाय पण क्रिकेटचे नियम पालन होत नाहीये. कुठेतरी क्रिकेट उशिरा होते 12 नंतर 11 नंतर सामने सुरू होतात आणि चांगला क्रिकेट पाहायला मिळत नाहीये. म्हणून अध्यक्ष संतोष म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली तमाम पनवेल रहिवासी आणि उरणवासियांनी चांगली कामगिरी केली आहे. एक असोसिएशन कमिटी नेमणूक तयार केली आहे आणि त्या कमिटीला नक्कीच आपण सहकार्य करणं अतिशय फार गरजेचं आहे. तरच आपण चांगला क्रिकेट पाहायला मिळेल भविष्यात हे म्हणणंही वावगं ठरणार नाही. निश्चितच आपल्या पनवेल तालुक्यामध्ये जी कमिटी झालेली आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या उरण तालुक्यामध्ये देखील जवळजवळ 70% कमिटीचा टप्पा पूर्ण झालेला आहे. मग उरण तालुक्यातील 4 विभागामध्ये आपण 4 कमिट्या या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. त्याचा मी देखील एक हिस्सा आहे. त्यामुळे निश्चितपणे सांगायचं होतं की पूर्ण कमिट्या या ठिकाणी लवकरात लवकर या टेनिस क्रिकेटचा हंगाम संपता या ठिकाणी होणार आहे. अर्थातच उरणला देखील एक चांगली नियमावली या ठिकाणी लाभेल अशी निश्चितपणे अपेक्षा आपण मुळाशी बाळगून आहोत. दरम्यान आपण पाहतो मैदानावर हा जबरदस्त 2 संघ आमने सामने एक रणकंदन रणशिंग फुंकलं गेलंय या करळ विरुद्ध मुलेकन या 2 मातबर संघांमध्ये. तर निश्चितपणे 4 षटकांचा सामना असणार आहे. 24 चेंडूचा खेळ असणार आहे आणि 24 चेंडूमध्ये उभारीत किती धावे उभारतात हे देखील फार पाहणं गरजेचं असणार आहे. कारण दोन्ही संघ अतिशय अव्वल दर्जाचे संघ आपण पाहतोय की करळ संघाने यावर्षी जो फॉर्म दाखवले आपल्या खेळाडूंनी तो देखील अतिशय वाखाणजोग आहे. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय करळ संघाचा पहिला गोलंदाज या ठिकाणी दरम्यान पहिला चेंडू येतोय उलटाच येतोय हवेत जोरदार क्षेत्ररक्षक येतोय निश्चितपणे पहिला गडी पहिला नंबर या ठिकाणी बाद.
चला आपण पाहतोय या ठिकाणी निश्चितपणे पहिला चेंडूवर एक गडी या ठिकाणी बाद झालेला आहे आणि आता मोठी दिसते मोठी जिम्मेदारी येऊन ठोकले होते रोहन उर्फ बाबल्या या खेळाडूवर आणि या खेळाडूचं काय सांगावं जितकी ताकद उखळी हाताच्या फलंदाजांमध्ये आहे तितकीच रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा जबरदस्त खेळाडू आपण सध्या मैदानावर पाहतोय त्यानं मागच्या सामन्यामध्ये 2 खणखणीत रिव्हर्स स्वीप या ठिकाणी षटकार खेचले होते तर एक दबाव फलंदाजावर गोलंदाज तयार हा चेंडू मात्र या ठिकाणी त्रिफलचित बाद होतो दुसरा मोहरा गडी बाद धन्यवाद किशोर घरत आणि समीर घरत आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी टायमिंग कच्छा समोर यायचा आणि निश्चितपणे आपण पाहतोय अतिशय महत्वाच्या सामन्यात तेजस याची या ठिकाणी आपल्यातून गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे धक्के मोलेकर संघाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि मी म्हटलं होतं की करल संघानं या ठिकाणी जो या वर्षीचा सूर गवसलेला तो सूर आतापर्यंत निश्चितपणे चांगल्या गतीनं चांगल्या वेगानं पुढे सरकताना दिसतोय 2 चेंडूवर सलग 2 गडी या ठिकाणी बाद केलेत आणि एक दबाव निश्चितपणे या ठिकाणी मुलेकन संघावर आता झेपावताना दिसतोय कारण 8 गोलंदाज उभा असणारा तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणि हॅट्रिक साजरी होतोय का आणि निश्चितपणे पाहण्यासारखं असणारा तर या ठिकाणी सांगायचं होतं राजा शिवछत्रपती चषक 2017 आणि या 2017चा जबरदस्त आयोजन किशोर घरत आणि समीर घरत आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून या मैदानावर आपण पाहतोय आणि त्यातला हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अतिशय जबरदस्त चेंडू या ठिकाणी अपील केला गेला मात्र बॅट आणि पॅड निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सांगायचं वाटतं की निर्धाव चेंडूची सांगता झाली अपील या ठिकाणी केलं गेलं मात्र निश्चितपणे सन्माननीय अतिथी या ठिकाणी समीर भुईर मुंबई पोलीस या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या आयोजकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आपण पाहतो पुढचा चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय पूर्णपणे जखडून बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना अव्वल दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय तेजस या गोलंदाजाकडून अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं जात आहे दरम्यान पुढचा चेंडू होतोय हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे झेल काही क्षेत्ररक्षक त्यांना झेल होतोय का प्रयत्न अतिशय या ठिकाणी केले गेले आहेत मात्र मॅरेथॉन दौड या ठिकाणी पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकाकडून आणि प्रयत्न थोडासा अपुरा या ठिकाणी पडला गेला मात्र 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय आणि निश्चितपणे 2 धावांनी संघ पोहोचला एकूण 3 या धावसंख्येवर पुन्हा एकदा दरम्यान पुढचा चेंडू होतो अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी अव्वल दर्जाचं षटक या ठिकाणी पूर्ण केलं तेजसाचं या ठिकाणी मी निश्चितपणे कौतुक करेन की सलामीचं षटक या ठिकाणी मात्र 3 धावा आपण पाहतोय पहिलं षटक संपल्याचा निर्धारा पंचांकडून दिला गेलाय म्हणजे 6 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपला विचार केला गेला तर सर्कलचा दायरा सर्कलचा डिस्ट्रिक्शन या ठिकाणी मोडकलीस येतोय 6 चेंडूचा खेळ संपला एकूण धावसंख्या धावफलकावर 3 धावा या ठिकाणी आपण पाहतोय म्हणजे 2 गाड्यांच्या मोड या ठिकाणी 3 धावा धावफलकावर आलेल्या आहेत लगभग 1 ओवर यहाँ पर खत्म हो चुका है 30 गज का दायरा था यहाँ पर खत्म हो चुका और मात्र रन स्कोर बोर्ड पर है 3 तो फिलहाल देखा जाए तो थोड़ा सा एक मनोवैज्ञानिक दबाव होगा बल्लेबाज के ऊपर क्योंकि 24 गेंदों का यानी कि 4 ओवर का यहाँ पर मुकाबला खेला जाएगा जिनमें 1 ओवर यहाँ पर अभी तक हो चुका है और फिलहाल रन बने हैं मात्र 3 तो दूसरा ओवर यहाँ पर कौन आएगा सर्वेश एक बड़े खिलाड़ी है अपने टीम के लिए काफी बड़ा योगदान देते हैं अक्सर कहा जाता है कि भूतकाल जो होता है उसको पीछे छोड़ा जाना चाहिए वर्तमान में स्थित होना चाहिए और उसी प्रकार इस वर्तमान में स्थित होकर गेंदबाजी सर्वेश करते या नहीं इस बार इस ओवर में दिखाई देगा तो थोड़ी सी बातचीत यहाँ पर अंपायर और खिलाड़ी द्वारा कोच
नियमों की जांच की जा रही है। तो फिलहाल यहाँ पर मैदान के ऊपर नए गेंदबाज के तौर पर हम देख रहे हैं सर्वेश को और बल्लेबाज धीरज। पहली गेंद इस ओवर की, ये गेंद काफी फुल टॉस थी, लेग सिक्स से बाहर थी, अंपायर का इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन यहाँ पर जोड़ता हुआ। तो पहली गेंद पर थोड़ी सी दिशा से भटके सर्वेश और जिस प्रकार दबाव है खुद के ऊपर यहाँ पर दबाव नहीं लेना चाहिए। जो दबाव स्थित हुआ है बल्लेबाज के ऊपर वही यहाँ पर कायम रखना होगा। अगर दबाव से निकालना चाहेंगे बल्लेबाज को तो इस ओवर में कम से कम 12 से 15 रन जोड़ने होंगे इस बल्लेबाज को। क्या रनों में इजाफा होगा आने वाली गेंद। एक बार फिर फुल टॉस गेंद थी और बीमार शायद बीमार आया है और अंपायर का नो बॉल का इशारा आता हुआ और साथ ही साथ एक फ्री हिट और शायद इस टूर्नामेंट की पहली फ्री हिट हो सकती है इस मुकाबले में। तो पहली गेंद यहाँ पर देखिए लेक्सन से बाहर वाइड करार दी, दूसरी गेंद देखिए बीमार आया था जो फुल टॉस थी वो भी नो बॉल करार दी, उसके साथ यहाँ पर फ्री हिट आई है। तो थोड़ी सी टाइम गेंदबाजी मैं कहूंगा सर्विस द्वारा, क्योंकि इस काफी महत्वपूर्ण मुकाबले में दूसरा ओवर लेकर आए हैं और फिलहाल देखें तो थोड़ा सा दबाव जो था बल्लेबाज के ऊपर था, अब खुद के ऊपर दबाव लेते हुए यहाँ पर गेंदबाज सर्वेश। थोड़ा सा फील्डिंग में यहाँ पर परिवर्तन किया जा सकता है, क्योंकि जैसे देखा जाए तो स्ट्राइक रोटेट हो चुका है और स्ट्राइक जैसे रोटेट होता है तो फील्ड पर हम फील्डिंग में परिवर्तन भी लाया जा सकता है। उसी प्रकार फील्डिंग में परिवर्तन। एक बार फिर गेंदबाज तैयार, इस बार शॉट गेंद थी, खेलना चाहते थे अक्रॉस द लाइन फाइन लेग की दिशा में, लेकिन निगाह कहीं और निशाना कहीं और, उसी प्रकार डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। तो अच्छी तरह से यहाँ पर कमबैक किया है और काफी सूझबूझ के साथ कमबैक किया है इस गेंदबाज ने। एक बार फिर गेंदबाज तैयार, एक बार फिर अक्रॉस द लाइन जाकर खेलने का प्रयास किया गया था और एक बार फिर डॉट गेंद की समाप्ति। यानी कि देखा जाए तो एक ओवर्स को यहाँ पर होता हुआ नजर आ रहा है। पहली गेंद वाइड आई, दूसरी गेंद नो बॉल थी, उसके साथ में एक बोनस रन आया था, उसके बाद लगातार 2 गेंदें यहाँ पर डॉट खेली इस बल्लेबाज ने। तो फिलहाल दबाव अब एक बार फिर बल्लेबाज के ऊपर मंडराने लगा है। ये उठाया हवा में यहाँ पर स्थित है खिलाड़ी, देखना है क्या होता है, जबरदस्त कैच और तीसरे विकेट का पता। यहाँ पर तीसरे विकेट का पतन हो चुका है और देखते यहाँ पर एक के बाद एक महत्वपूर्ण विकेट यहाँ पर गिरती चली जा रही, जिनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी थी वो खिलाड़ी मैदान से अब बाहर हो चुके हैं। फिलहाल देखा जाए तो गेंदबाज की जो धार है इस मैच में पूरी तरह से चमकते हुए नजर आ रही है। अगले बल्लेबाज के तौर पर मैदान के ऊपर अब जा चुके हैं सचिन, और सचिन नामक खिलाड़ी मैदान के ऊपर जा चुके हैं। स्ट्राइक पर खड़े हैं धीरज, जिनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी होगी, क्योंकि पहले 2 ओवर में लगभग यहाँ पर देखा जाए तो लगभग 3 विकेट जो 3 बड़े दिग्गज खिलाड़ी थे मैदान से वापस जा चुके हैं, तो थोड़ी सी निराशा होगी। अच्छी गेंद, एक बार फिर ब्लॉक होल में गेंद को कराया गया था, 1 रन तेजी से भागकर पूरा किया, लेकिन दूसरे रन की गुंजाइश नहीं। काफी सटीक लाइन और सटीक दिशा में यहाँ पर गेंदबाजी सर्विस द्वारा की जा चुकी है। फिलहाल देखा जाए तो पहली गेंद वाइड करार दी गई थी, दूसरी गेंद फुल टॉस आई थी, नो बॉल करार दी गई थी। उसके बावजूद एक अच्छी ओवर यहाँ पर पूरा करते हुए सर्वेश। तो क्या फॉर्म में चल रहे हैं यहाँ पर करल के खिलाड़ी, जिन्हें नाम शुमार लिया जा सकता है महेश का, जिन्होंने पहले मुकाबले में खुद के 50 रन बनाए थे। अब गेंदबाज एक बार फिर तैयार, एक बार शॉट गेंद हवा में, यहाँ पर खिलाड़ी तैयार नहीं थे, गेंद जा रही है पॉइंट के ऊपर से 4 रन के लिए, काफी खूब फटका आया है, जबरदस्त चला।
विजय मास्टर को काफी देर से यहाँ पर राहत भरी सांस बुलेखंड टीम के लिए, क्योंकि काफी देर बाद एक चौवा आया है और इस चौवे के मध्य से कुल रन संख्या हम देखे जाए तो फिलहाल 11 रन स्कोर बोर्ड पर आते हुए, तो कम से कम 4 ओवर में यहाँ पर 40 रन बनाने होंगे। अपने खेमे में 3 दिग्गज गेंदबाज हैं, तो फिलहाल ये गेंद और यहाँ पर अपील की गई है, शायद अंपायर ने इशारा किया, गेंद ऊंची और तू मैं यहाँ पर एक और विकेट का पतन। या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही षटकांचा खेळ संपला, 12 चेंडूंचा खेळ संपला। निर्धार आपण धावसंख्या पाहतोय, धाव फलकावर फक्त 11 धावा धाव फलकावर मित्रांनो आलेल्या आहेत, म्हणजे एकूण 5.5 ची सरासरी आतापर्यंत राखण्यामध्ये यश लाभलेलं आहे। आणि विनंतीचा पुकार करतोय पहिला करंजा आणि कोटनाका संघाला आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तर आपण पाहतोय मित्रांनो या ठिकाणी दुसरा फेरीतील सामना होतोय करळ विरुद्ध मुलेखंड आणि पहिल्या 2 षटकांपर्यंत जर बाजी मारलेली आहे ती करळ संघाच्या गोलंदाजांना, म्हणजे 12 चेंडूमध्ये 5.5 ची सरासरी आतापर्यंत राखण्यामध्ये यश लाभलेलं आहे। पुढच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी होणार आहे, कशा पद्धतीने फलंदाजी होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चालतोय आपण आमचे मित्र गांगडे सरांकडे। धन्यवाद, खरोखरच अतिशय मोठं असं आयोजन, विशेष म्हणजे राजा शिव छत्रपती चषक आणि या नावातच भरकळ बंद आहे। चला वळूया मैदानाकडे, तिसरा षटक सुंदर नावांच्यावरून नक्की षटकार माहिती होतो प्रॉपर ड्रायव्हिंग 6 धावांसाठी, त्या 6 धावांनी धावसंख्या वाढते। मुलेखंड संघाची धावसंख्या होते ती 17, 4 बाद 17। सामना चालू आहे प्रेक्षकांसाठी करळ वर्सेस मुलेखंड आणि मुलेखंडचा हा पहिला षटकार या इनिंग मधला खणखणी षटकार आलेला आहे। धावसंख्येला उभारणी देतोय, पुन्हा ऑफच्या दिशेला सुंदर फटका, हा म्हणतात चौकार। धन्यवाद मास्टर, अतिशय चांगली बनवतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा गाण लावतो अजून यात रंगत शंकाच नाही। खरोखरच धन्यवाद मानतो मी रायगड सराठी असोसिएशनचा धन्यवाद संधी दिली आहे, रवींद्र म्हात्रे तसेच आयोजक किशोर गडात यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो। मैदान करतोय 2 षटकामध्ये रखडलेली धावसंख्या पुन्हा एकदा आकार घेतोय, सुंदर असा चौकार षटकार लगायला मिळतोय तो प्रथमेशांच्या बॅटीमधून रिव्हर्स खेळात यशस्वी होतोय, सुंदर चौकार रिव्हर्स निकालला चौकार, पुन्हा एकदा 4 धावेला उभारणी घेतोय। धावसंख्या होते 25, धन्यवाद सर। आता मात्र आकार घेतोय 25 धावसंख्येवरून पोहोचला मुलेखंड संघ। त्याला 2 षटकामध्ये रखडणारा आता मात्र उभार घेतोय, 2 चौकार आणि 1 षटकारीशी घेतोय प्रथमेश आता संघाला सावरतोय। मोठं आयोजन, मोठी मॅच आणि आता मात्र विचार करायला करल संघाला। धीरज याला पुन्हा एकदा चांगलं सिच्युएशन लॉंगऑफच्या दिशेने मारला, थोडं मिसफिर होतोय आणि तर फायदा होतोय, 1 धाव दुसऱ्या धावात कन्वर्ट होतोय, पुन्हा एकदा धावसंख्या 2 उभारी घेतोय। धावसंख्या होते ती 27। भव्य दिव्य असं आयोजन आणि छत्रपती शिवाजी महाराज चषक बरोबर मन भरून होतोय। या राजांचा चषक चालू होते जेनपीठ ग्राउंडवर, पुन्हा एकदा चौपट आलेले काय होते नक्कीच सुंदर टिपलेला आहे, लोंढ्यांच्या दिशेला सुंदर जो टिपला आणि प्रथमेशला चालूचा रस्ता दाखवतो डीजे मास्टर।
चेंडूमध्ये 16 धावांची काढणारा हा प्रथमेश बाद होतो, आपल्या तंबूत पडतोय. नवीन फलंदाज जातो मुलेखान संघाकडून अशोक. स्ट्राईकला होतो सचिन. सचिन एक चौकारांशी खेळतो, सुंदर असा खेळ बघायला मिळतो या जयंपडी गावावर. बघूया आता मात्र धीरज सुंदर वाढला फटका, सुंदर खणखणीत षटकार. कोटनाका वर्सेस करंजा. कोटनाकाच्या वेळेस कर्णधाराला करंजा संघाला विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीसाठी संघनायकाने यायचं आहे. सामना चालू आहे तो करंज वर्सेस मुलेखान आणि मुलेखान संघाला झुलताना बघतोय मी. तब्बल धाव फलकावर धावा लागतात 33. आता मात्र नवीन फलंदाज अशोक पंचाकडून गाठ घेतोय. गोलंदाज विशाल. मुलेखान संघ खेळतोय. करेड संघाचा विशाल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे अशोक थांबून ठेवतोय बघूया. ते ओलिया मधाकडे आणि सुंदर असा खेळ बघायला मिळाला तो प्रथमेश कडून. त्याची पुनर्ती करतोय अशोका. बघूया उलटा चेंडू पुरेपूर पाण्यातला बघूया आणि सुंदर झेटी लॉंग ऑनचा शेर आहे आणि अशोक बाद. मास्टर खरोखर शिवाजी महाराजांचा गाण लागल्यानंतर अंगात शहारी उभे राहतात मित्रांनो. आणि हा राजा शिवछत्रपती चषक आहे, खरोखरच एक आनंदाची गोष्ट. उद्या मैदानाकडे दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज. सुंदर चेंडू, सुंदर खेळले. कार्पेटच्या साईडने खेळतो, एक धाव पूर्ण करतो, दुसरी धाव घेण्याचं अयशस्वी होतो, बाद होतो. दुसरी गांडीला मोह आवरत नाही आणि पुन्हा एकदा आता मात्र नवीन फलंदाज जातोय मैदानात अक्षय. मुलेखान संघ पुन्हा एकदा लवकर दिसतोय, कारण तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा आला, त्याच्यामुळे धावांना थोडी आकार आलाय आणि पुन्हा एकदा हवी होता दिसतोय गोलंदाज विशाल. पहिल्या चेंडूवर सफल डावला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावांच्या मोह आवडताना आणि सचिन बाद झाला आणि सचिन याची जागा नवीन फलंदाज जातो तो अक्षय. विशाल यांचा सुंदर चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करतो, नक्कीच झेल होणार. जयच्या क्षेत्रक्षात सुंदर झेल टिपतोय. आणि मुलेखान संघाला बॅकफुटवर येऊन पोहोचल्या कारण आतापर्यंत 8 गडी बाद झालेले आहेत.
आणि धावसंख्यावर धावा येऊन थंड झाली होती. 34 वर थांबलेलं रोडावर थंडावलेलं 34व्या धावसंख्येवर निळकंठ संघ रखडतो. 2 विकेट टाकतो. उद्या विशाल हरिवतान दिसतोय गोलंदाज. नवीन फलंदाज आला होतो हर्ष मुलेकन संघाकडून. स्ट्राईकला तो प्रतीक खेळतोय. बघा कशा प्रकारे सामना करतोय तो विशाल याचा. होलगार चेंडू जयंत मारतोय. लॉंगारचे ट्रायल करतोय. 1 धाव धावून घेतोय. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतोय. धाव संख्या 2 ने हलतो. 10-36. या कराड संघ म्हणावं तशी चांगली गोलंदाजी बघायला मिळते कराड संघाची. आणि मुलेकंठ संघ थोडाफार का होईना रखडताना दिसतोय. पुन्हा एकदा त्या दिशेने निर्गाव चेंडू. चेंडू नक्कीच सीमा पार होतोय. बरोबर या ठिकाणी सन्माननीय दर्शन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कोटनाका आणि करंजा या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होत आहे. आणि नाणेफेकीचा कौल हा मला वाटतं करंजा संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर आता जो काही निर्णय असेल हा सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा आपण ताबा घ्यायचा. वरटू पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातो. निर्धाव चेंडूने सांगता होतो 4 षटकं संपतात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव संख्या लागते ती 40. आणि 41 धावांचं आव्हान केलं ते कराड संघाला. आता मात्र गोलंदाजी टिचून करावी लागेल. गोलंदाजी जर टिचून झाली तर नक्कीच कराड संघाला हा सामना खेचण्यासाठी उशीर लागणार नाही. कारण धावसंख्या म्हणावी तितकी सुंदर नाही. परंतु 41 जगात फायटिंग स्कोर नक्कीच होऊ शकतो जर गोलंदाजी चांगली झाली तर. अतिशय पाटील आमचे पागडून आहेत. अतिशय सुंदर समर्थन करतात. आणि इथे मला बोलण्याची संधी 2 षटक होईना संधी बोलू आपण. अतिश पाटीलकर सुंदर समोर ऐकण्यासाठी अतिश पाटील धन्यवाद. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ. जे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं तो राजा शिवछत्रपती. ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यात उतरवत स्वराज्याचं भगवं निशाण आपल्या खांद्यावर घेत शत्रूंशी छाती झुंज केली ते राजा शंभू शिवछत्रपती. या महाराष्ट्राच्या तिन्ही लाडक्या आराध्य दैवतांना पुन्हा एकदा या ठिकाणी मानाचा मुजरा करत मी आतिश पाटील पागोटे आपल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी या मैदानावर स्वागत करत आहे. ज्या ठिकाणी राजा शिवछत्रपती चषक 2017 या चषकाचं दिमाखदार आयोजन या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतोय मित्रांनो अतिशय देखणं असं आयोजन आहे. आयोजनाचं वैशिष्ट्य काय तर रायगड मधील आमचे मित्र बेस्ट अपडेटर पिंट्या घरे त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 58 ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून अपडेटिंग सुरू आहे. या सामन्यांचं लाईव्ह टेलिकास्ट पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ 198 देशांमध्ये आपण या मॅचचं लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. हे आहे या आयोजनाचं वैशिष्ट्य. हे जे या ठिकाणी सांगायचं झालं तर असं होतं जर आपण 14
हॅलो नवजीवन मुलेकण या संघाने 41 धावांचं टार्गेट दिलेलं आहे 4 षटकामध्ये. सुरुवातीला पहिले षटक जर लेफ्ट गोलंदाज होता त्यांनी फार सुंदर षटक टाकलं, त्यावेळेस त्यांनी 2 गडी बाद केले. त्यावेळेस थोडा प्रेशर आला होता नवजीवन मुलेखण या संघावर, परंतु त्यानंतर त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि एक चांगला टार्गेट या मैदानावर दिलेला आहे. टर्फ विकेट आहे, इथे बॉल चेंडू पडल्यानंतर स्लो होतोय, त्याचा गोलंदाज किती फायदा घेतोय ते आपण पाहायचं आहे. गोलंदाज आलेला आहे अशोक, एक अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट महेश राणा. चेंडू आडव्या बॅटने मिडलकडे ते पेटवलं, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि महेशाने आपलं स्वतःचं खातं उघडलं. चेंडू वरती चेंडू होता परंतु आडव्या बॅटने मारला, मिडविकेट येते आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालं, परंतु 1 धावावर आपलं समाधान मानलं, आपलं स्वतःचं खातं उघडलं. संघाचं सुद्धा करेल संघाने खातं उघडलं. 1 चेंडू 1 धाव. खरोखर चांगली स्पर्धा इथे राजा शिव छत्रपती महाराजांच्या क्रिकेटचा महासंग्राम ठेवलेला आहे. 3 दिवस फार सुंदर स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. दोन्ही साईडला स्क्रीन आहेत आणि बाउंड्री सुद्धा सुंदर आखलेली आहे. अशोक राईट आर्मवर विकेट. चेंडू आडव्या बॅटने स्क्वेअरला घेतो, त्याच्यावर चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु 1 धाव चेंडू घेतलेली आहे ती श्रीकांत आपलं स्वतःचं खातं उघडलं. 2 चेंडूमध्ये 2 धावा केलेल्या आहेत. दोन्ही वरती चेंडू होते, दोन्ही आडव्या बॅटने खेळले. पहिला चेंडू मिड विकेटला मारला आणि दुसरा चेंडू स्क्वेअरला घेते मारला. चांगले दोन्ही क्षेत्ररक्षण दोन्ही चेंडूला चांगले झालं. 2 चेंडू 2 धावा. अशोक राईट आर्मवर विकेट महेश राणा. संघाकडून तिसरा चेंडू, पुन्हा चेंडू शॉर्ट चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता. अगोदर खेळ मिड विकेटमध्ये चेंडू गेले, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 3 चेंडूमध्ये 3 धावा झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी करेल संघाकडून पाहायला मिळत आहेत, परंतु जर 41 धावाचं टार्गेट चेस करायचं असेल तर 10च्या सरासरीने तुम्हाला खेळणं जरुरी आहे. खरोखर चांगली गोलंदाजी अशोक कुंभार यांच्याकडून. संघाकडून पहिलं षटक, चौथा चेंडू राईट आर्मवर विकेट. चेंडू एक्स्ट्राच्या उंचावरून कटवलेला आणि हा षटकार. खरोखर चेंडू ओव्हरपिच होता, पायाची चांगली हालचाल झाली, मुवमेंट चांगला, बॅलन्स चांगला होता आणि बॉल चेंडू बरोबर बॅटच्या मध्यावर घेतला आणि एक्स्ट्रा उंचावरून खणखणीत षटकार. धावसंख्या झालेली आहे 9. 4 चेंडूमध्ये 9 धावा झालेल्या आहेत. अशोक श्रीकांत यांना चेंडू लेग स्पिन चेंडू टाकला, स्लोअर लेग स्पिन चेंडू टाकला. खरोखर चांगला चेंडू टाकलेला आहे तो आणि श्रीकांत हे एसटीची बाद झालेला आहे. श्रीकांतने 7 धावा केलेल्या आहेत. 3 चेंडूंचा समाचार घेतला, त्यामध्ये 1 षटकार मारला आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत ते सर्वेश. अशोक यांचा या षटकातील 6वा चेंडू. 5 चेंडूमध्ये 9 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. करेल संघाकडून चांगली फलंदाजी 10च्या रन रेटने खेळत आहोत, म्हणजे 9 धावा तर झालेल्या आहेत. अशोक पुन्हा या षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्मवर विकेट. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू स्पान लेगच्या उंचावरून तटलेली 1 धाव तर घेतलेली आहे आणि हा चौकार.
फारच आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. लेग स्पिन टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे सर्वेशाने आणि एक चांगला चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे 13. अशोक कुंभार यांच्या पहिल्या षटकामध्ये करण संघाने 13 धावा कुठून काढलेल्या आहेत. त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार मारलेला आहे. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेला आहे ते आदर्श. या गोलंदाजाचं भरपूर नाव ऐकलेलं आहे मी. आज प्रथमच त्याची गोलंदाजी मी पाहत आहे. या गोलंदाजाला या वर्षाचा बेस्ट ऑफ बॉलर म्हणून पारितोषिक दिलेला आहे. असा हा गोलंदाज पाहूया या मैदानावर या टर्फ विकेटवर कशी गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉडी लँग्वेज चांगली आहे, बांधा सुद्धा चांगला आहे. पाहूया या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करतोय. आदर्श लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. महेश यांना संघाकडून दुसरे षटक. धावसंख्या झाली करण संघाची 13 धावा. चेंडू हवेमध्ये फ्लाईट केला आणि महेश थोडे अगोदर खेळले आणि हा निर्धाव चेंडू. फार सुंदर शैली आहे आदर्श यांची. गोलंदाजी करताना त्यांचा बॅलन्स सुद्धा फार सुंदर आहे. आदर्श लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. महेश यांना संघाकडून दुसरे षटक. दुसरे चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू टाकलेला आहे. मागे बॅकफुटला आले आणि हा उत्तुंग षटकार. या विकेटवर चेंडू थांबून येणार आहे. त्यावर गोलंदाजाने गोलंदाजी करताना फार हुशारीने गोलंदाजी या विकेटवर करायला पाहिजे. आदर्श वरती चेंडू एक्स्ट्राच्या उंचावर पेटवलेला आहे आणि अशा तऱ्हेने महेश हे बाद झालेले आहेत. चांगला झेल टिपलेला आहे. चेंडू पुढे टाकला होता. एक्स्ट्रावरनं चांगला प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेऊन महेश बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 19 धावा, 2 गडी बाद. करण संघ आणि आता फलंदाजीसाठी आलेलं ते चेतन. महेश काय पण चालू 8 धावा करून बाद झाले. 5 चेंडूंचा समाचार घेतला, त्यामध्ये षटकार घेतला आणि ते 8 धावांवर बाद झाले. करण संघ 2 षटक 19 धावा. दुसरे षटक चालू आहे. 19 धावा झालेल्या आहेत. आदर्श लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. श्रीकांत बॅनरला बनवलेली ती असेल बघा. चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅन येथे गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण 1 धावेवर समाधान मानले होते. सर्वेशाने धावसंख्या झालेली 20. करण संघ फार सुंदर खेळत आहे. 10च्या सरासरीने ते फलंदाजी करत आहेत आणि अशी जर फलंदाजी केली तर संघ 4 चेंडू या षटकामध्ये झालेले आहेत. आदर्श लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेतन यांना चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. थर्मॅन येथे गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. धावच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 21.
चांगली फलंदाजी करेल संघाकडून पाहायला मिळत आहे. 21 धावांना त्यांचे 2 गडी बाद झालेले आहे आणि या षटकातला शेवटचा चेंडू गल्लीमध्ये मारलेला आहे. बचाव क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धावेवर समाधान मानले. दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे आणि 2 धावा घेतलेल्या आहेत त्या चेतनाने सर्वेशाने आणि धावसंख्या झालेली आहे 23. खरोखर चांगली फलंदाजी करेल संघाकडून पाहायला मिळालेली आहे. जे अनेक वर्ष क्रिकेट खेळत आहेत अशा खेळाडूंनाच थर्डमॅन येतो क्षेत्ररक्षण करताना चेंडू पडल्यानंतर स्विंग होतो, बाजूला जातो, स्पिन होतो. त्याचा अनुभव तुकडा पडला या क्षेत्ररक्षकाचा आणि त्यामुळे त्याच्याकडून 2 धावांचा पेनल्टी गेलेली आहे. यानंतर माझे मित्र संतोषजी भाऊ हे कॉमेंट्री करते. रवींद्र अनेक वर्षांनी भेट झाल्यामुळे नाव आठवत नव्हतं. रवी, तुम्ही पनवेलमध्ये फार सुंदर क्रिकेटसाठी योगदान देतात. ऐकीव आहे संतोषचं नाव मला नेहमीच मी कारण का त्या एरियामध्ये कधी अंपायरिंगला जात नाही, परंतु इकडच्या मोजक्या मॅचेस मी अंपायरिंग करतोय. तर खरोखर तुम्ही चांगलं योगदान करत. असं उरणमध्ये पण कोणीतरी इंटरेस्ट घेऊन एक कमिटी बनवून एक नियमावली बनवावी, कारण का ही माझी बऱ्याच वर्षाची एक इच्छा आहे. नक्कीच माली सर आणि क्रिकेटला नियम असणे गरजेचं असणार आहे, कारण कुठेतरी क्रिकेट नियमांपासून दूर चाललाय. क्रिकेटमध्ये बेशिस्तपणा वाढली गेली आहे. ते बेशिस्तपणा थांबवायची असेल तर एक कमिटी नेमावीच लागेल. माली सर आपलं चांगलं कौतुक करावंच लागेल. आपल्या या उरण क्षेत्र उरण परिसरात आपलं नाव आहे. आज पंचांच्या भूमिकेत आपण चांगली कामगिरी करतात. एक क्रिकेटचा अनुभव असणारे आमचे साथी समालोचन करत असताना आमचे माली सर स्वागत असेल आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण वरील मैदानाकडे 4 षटक 41 धावांची करत असताना ज्या प्रकारे मुलेकन संघ छोटं आव्हान ठेवलं होतं कराल संघासमोर आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना एक धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत. 2 षटक समाप्त 31 धावा. चेंडू टिकीटा या ठिकाणी चेंडू अंगावर बदललाय. नक्कीच लेगबाईटच्या इशारा मिळाली. पंचांचा इशारा सुहास सरांचा इशारा येतोय. सुहास सिरगे सर दर्शवतायत हा लेगबाईटचा इशारा मिळाली. 1 धाव आणि 1 धावेच्या संख्येने 24 धावसंख्या आपण धावफलकावर पाहत आहोत. 41 धावांचा पाठलाग करत आहे मित्र. ही स्पर्धा आपण पाहत आहोत डोंगरी लोण डोंगरी ही स्पर्धा आयोजित राजा शिवछत्रपती चषक 2017. अप्रतिम आयोजन. कौतुक करावं तेवढं कमीच आहे या आयोजकांचं. ज्यांनी या आयोजनासाठी मिळून खऱ्या अर्थानं वेळ दिलाय त्या आयोजकांचं फार कौतुक करणे गरजेचं असणार आहे. तिसऱ्या षटकाची चेंडू प्रत्यम पडका नो स्टँडर चेंडू वनडान्स एका टप्प्यानं 4 धावांसाठी चौकार. नक्कीच मात्र समीकरण सोपं झालं या चौकाराने. येणारे 10 चेंडू 13 धावांची गरज. जबरदस्ती खेळी करतो फलंदाज. आपण फलंदाजाचा विचार केला तर फलंदाजाने सर्वेशनं 2 चौकाराच्या साह्यानं तब्बल 11 धावांवर खेळाडू हा खेळी करतोय. महेशनं मागच्या सामन्यामध्ये 51 धावांची खेळी केली होती, मात्र तो महेश बाद झालाय म्हणून 8 या धावांवर. चेन्नईमध्ये चेन्नई क्षेत्ररक्षक शतक कर्णधार झेल टिरतोय आणि हा मिळालेला सर्वोच्च स्वरूपात महत्वाचा गडगावीत मिळालेला म्हणून धक्का असेल तो कराल संघाला. एक पर्यटक स्थळ निलंबला निमिळाला कर्नाला किल्ला आणि या किल्ल्याची खऱ्या अर्थाने किल्लेदारी जी सांभाळतोय ते आपले वासुदेव बळवंत फडकेंचे आजोबा भालचंद्र फडके. वासुदेव बळवंत फडके सशस्त्र क्रांतीच्या आद्य क्रांतीवीर म्हणून जरा ओळखला होता आणि शिरडोन नगरी खऱ्या अर्थानं ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे ती शिरडोन नगरी वासुदेव बळवंत फडके यांचंही नाव घेऊन
चेंडू मात्र फुलटॉस चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राकडे 1 बॉल मारे शिवाय 4 धावांसाठी चौकार. सरकारने समीकरण सोपं झालंय मित्रांनो. 8 चेंडू 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावांची गरज. ओनली 9 रन्स टू रिमेनिंग 8 डिलिव्हरी. व्हेरी गुड क्रिकेट. पहा मित्रांनो क्रिकेट चित्र कसं बदललं, क्रिकेटने कसं रंग बदलला. मालिसर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी 37 आपण बघितलं तर ज्या 41 धावांचं मागता प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी होते आणि ती सरासरी मात्र सोपी झाली. येणारे 8 चेंडू 9 धावांची गरज. चेंडूवर क्षेत्ररक्षक सुरेख आदर्शच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. मेन विकेट स्कोरच्या माध्यमात एक जबरदस्त झेल आणि फलंदाज जो होतोय झेलबाद चेतन. आपण पाहतो आता मात्र फलंदाज बाद झाला चेतन. थोडा चढत असेल परंतु अजूनही सामना बॅलन्स आहे. अजूनही काही बिघडलं नाही. मुलेकन संघानं मात्र हुशारीने कामगिरी गोलंदाजी करावी लागेल कारण येणारे 7 चेंडू 9 धावांची गरज. सामना फलंदाजांच्या हातामध्ये आहे म्हणून 70% सामना जिंकतोय तो करल संघाच्या बाजूने आणि उरलेला 30 ते 40% सामना असायला अर्थातच मुलेकन संघाच्या बाजूने. येणारे 7 चेंडू 9 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी जैनपेठ मैदानावर. विपुल आमच्या या सोबत जोडले गेले सहकारी स्कोअर वाटतं फिल्डिंग. व्हेरी गुड फिल्डिंग. आउटस्टँडिंग फिल्डिंग कर्णधार सुरेख कामगिरी करतोय. बरोबर प्रणयच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण केलं आहे परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. सामना बरोबर झाला तर नाणेफेकीवर विजय दिला जाईल त्या स्पर्धेचा नियम असणारे मित्र. तर मालिसर आपण जैनपेठी मैदानाचा विचार केला तर या मैदानावर लेदर क्रिकेट जास्त खेळला जात आहे. तेव्हा नाणेफेक झालेला करंज संघाने नाणेफेक जिंकलेला. आपला निर्णय लगेच या सामन्यानंतर कळून मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर मालिसर या मैदानाचा विचार केला तर नक्कीच थ्रो गोलंदाज बाद केला जाईल या स्पर्धेचा नियम असणार आहे. हे आपण खेळाडूंपर्यंत सांगणे गरजेचं असणार आहे. पैकी गोलंदाज अर्थात थ्रो गोलंदाज बाद असणार आहे. तर मैदानाचा विचार केला पण नक्की पुन्हा एकदा मैदानाकडे बोलूया. जैनपेठी मैदान ज्या ठिकाणी लेदर क्रिकेट बऱ्याच प्रमाणात खेळला जातो आणि या मैदानावर आम्ही 2 ते 3 वर्ष कंटिन्यू खेळलं लेदर क्रिकेट कंपनीच्या वतीनं. त्या ठिकाणी स्लिपिंग लाईनच्या मॅचेस चालू असतात. कंपनी सीएफएच्या मॅचेस चालू असतात आणि त्या मॅचेसमध्ये मी म्हणे आज सहभागी झाले या मैदानावर. फार आनंद निर्माण होतो या खेळ खेळताना. मालिसर या मैदानाबद्दल काय म्हणाल आपण? इथे स्लिपिंग लाईनच्या स्पर्धा नाही भरपूर स्पर्धा इथे घेतल्या जातात. इथले कामगार नेत्यांनी तर हा मैदान खुला केलेला आपल्या ग्रामीण क्रिकेटसाठी. फक्त त्यांच्याकडे जायचं आणि ग्राउंड मागायचा हे एक चांगलं आपल्या इकडच्या कामगार नेत्याने केलेलं आहे. नक्कीच मालिक त्यांचे अभिनंदन किंवा आभार व्यक्त करावाच लागेल कारण कुठेतरी मैदान मिळत नाही या कुंडे उरण परिसरातील काही गावांना. तो मैदान सुसज्ज मैदान मी म्हणून लाभलंय त्या जैनपेठी या परिसरामध्ये कॉलनीमध्ये. अप्रतिम मैदान. येणारे 7 चेंडू 7 धावांची गरज. आमच्यासोबत विपुल जोडले प्रथम स्कोरिंग करत असताना विपुल आमचे साथी समालोचक माले या सामन्यासाठी जोडले गेले आहेत. आमचे अपडेटर पिंट्या घरात संपूर्ण माहिती पुरवत असताना मेसेजच्या माध्यमातून 7 चेंडू 7 धावांची गरज. पहिला चेंडू राहतो लॉंग स्कोअर लेगच्या दिशेने. आदर्श मात्र दुसऱ्या आणि खराब क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याचा फायदा उचलला या फलंदाजाने. 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं जात आहे आणि या 2 धावांच्या साह्यानं आता मात्र येणारे 5 चेंडू मित्रांनो 5 धावांची गरज. गणितीय समीकरण जवळजवळ सारखं पाहायला मिळतं. 5 चेंडू 5 धावांची गरज. फलंदाज खेळतात मैदानावर. फलंदाज सागर, फलंदाज निलेश. दोन्ही बंधू दोन्ही भाऊ या मैदानावर आपला खेळ करत असताना नक्कीच करल संघाचे 2 बंधू ज्याप्रमाणे मार्को अगनिस्ट खेळतो इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये. एक धाव पुन्हा आदर्श चेंडू करतो. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. चेंडू हातामध्ये येतो परंतु मिळाली 1 धाव.
4 चेंडू 4 धावांची गरज. व्हेरी गुड क्रिकेट. आपण पाहतात आमचे भोईर साहेब पोलीस निरीक्षकाच्या सामन्याचा पूर्णपणे आनंद घेतात. आज देशीय पातळीवर विचार केला तर फार मोठी जबाबदारी असते पोलीस साहेबांवर आणि ती जबाबदारी रात्र आणि दिवस पूर्णपणे चोख बजावतात असे आमचे भोईर साहेब या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद घेतात. भोईर साहेब आपलंही कौतुक करावं लागेल जो आपण वेळ दिला या स्पर्धेसाठी. आयोजकांच्या वतीने आपले सहर्ष स्वागत. 4 चेंडू 4 धावांची गरज. चेंडू चेंडू जातोय नक्की झेल गुजरात परंतु अजून फलंदाज सुरक्षित उडाल्या 2 धावा. प्रयत्न मेहनतीने झेल टिपला झेल भूमीला दान केलं. प्रणयनं कुठेतरी खराब कामगिरी केली प्रणय आता या शेवटच्या क्षणाला. कारण समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. येणारे 3 चेंडू ज्या ठिकाणी गरज आहे 2 धावांची ती गरज राहिली असती 3 चेंडू आणि 4 धावांची. कदाचित जर आणि तर क्रिकेटमध्ये कुठलंही स्थान नाही या शब्दांना परंतु जर तर या ठिकाणी झेल टिपला भूमीला दान केल्यानंतर आपल्याला म्हणावं असं वाटतं चेंडू खेळून काढला प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग क्षेत्राकडे परंतु निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज परंतु साथ मिळत नाहीये खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकांकडनं धीरज या गोलंदाजाला. येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. हा अजूनही सामना झाला. अजूनही क्रिकेट जिवंत. अजूनही दोन्ही बाजूने क्रिकेट सामना समांतर. आता मात्र सन्मान दिलाय पाहूया धावा देण्याची शक्यता परंतु फलंदाज सुरक्षित. फलंदाज सुरक्षित जर यष्ट्या उद्ध्वस्त केला पाम आले पुन्हा पाणी पुन्हा एकदा जर आणि तर क्रिकेटमध्ये शब्द येता ज्यावेळी अशा प्रकारचं प्रदर्शन होतं त्यावेळी क्रिकेटमध्ये जर आणि तर हे शब्द येणारच मित्रांनो. या ठिकाणी सुरक्षित फलंदाज 1 चेंडू 1 धावेची गरज. 1 चेंडू 1 धावेची गरज निर्णायक विजयासाठी. विजयी षटकार सरळ 6 धावांसाठी षटकार आणि करल संघ दुसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी विजय होतो. अर्थातच हार्दिक अभिनंदन दोन्ही संघाचा. आपण हार्दिक आभार व्यक्त करूया या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला होता. घेतला